तुम्हाला ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल की आम्ही एका दिवसात एवढे कांदे कापून टाकले. आता एवढे कांदे कापले कशासाठी आणि याचं पुढं केलं काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार पब्लिक, मी पवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात होते असल्या खतरनाक व्ह्यू सोबत. आता हे व्ह्यू जसं खतरनाक होतं तसं आजचं काम पण खतरनाक होतं. तर आज नानाचा आणि त्यांचा गोट म्हणजेच कांदा लावायचा होता. आता याला आमच्या भागात गोटच म्हणतात, कारण याच्यापासून कांदा बनत नाही तर कांद्याचं बी तयार होतं. या गोट लागवडीची पहिली स्टेप म्हणजे असा कांदा घ्यायचा आणि त्याची मुंडी ओढून द्यायची. असं का करतात मला माहित नाही, जे सांगितलं तर ते काम चालू होतं आपलं. गोट लागवडीचा अनुभव कोणाला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा असं का करतात. 2 दिवसापासून कांदे कापणीच काम चालू होतं आणि आज मेन काम होतं म्हणजेच लागवडीचं. तर सगळ्यात आधी मला पूजा करायला लावली, पण म्हणलं ते सगळं ठीक आहे, पण दक्षिणा ठेवल्याशिवाय नारळ काही फुटणार नाही. मग काय दक्षिणा वगैरे ठेवल्यानंतर नारळ फोल्ड, नंतर प्रसाद वगैरे ठेवून दर्शन घेऊन पूजा इथं समाप्त झाली. पूजा वगैरे झाली, पण इथे एक गोष्ट मिसिंग होती. कोणाला कळली असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. नंतर काय घेतलं टोपलं भरून आणि केली रपारप लावणीला सुरुवात. आता इथं आपल्याला सोबत होता छोटा डॉन. छोट्या डॉनला एकच काम होतं, रिकामं झालेलं टोपलं भरून द्यायचं. पण बाई टोपलं कमी भरता जास्त खाली सांजित होता. नंतर डॉन बघून कांदे घेऊन आला. मला वाटलं माझ्यासाठी घेऊन आला काही, पण डॉनला आलता राग. म्हणे मला लय नाव ठेवतोय तू तुपल्या, आता मी मुपले लावणार आहे. बरं म्हणलं तू तुपले लाव, पण नाना मारायला लागल्या पळू नको. तर आजच्या दिवसासाठी झालं एवढं तुकडं लावायचं आणि आम्ही असे कांदे लावले होते. मग शेळीसाठी थोडंसं गवत घेतलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर किंवा पेजवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. भेटूया लवकरच नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.